बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भामध्ये आता एक तारीख समोर आलेली आहे। तर त्या बातमीचा आपण पूर्ण आढावा घेणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून द्या। कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला नवीन जे अपडेट असतात तुम्हाला प्रत्येक अपडेट देण्याचं काम सध्या चालू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वांनाच निकालाची आतुरता लागली आहे। निकाल कधी लागू शकतो, बरोबर आहे। पालक, शिक्षक व सगळेच विद्यार्थी मित्र सगळे वाट बघताय का निकाल कधी लागतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता निकाल हा लागून जाईल त्या संदर्भात एक बातमी आलेली आहे। आपण त्याचा पूर्ण आपल्याला रिपोर्टिंग घ्यायचं आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बघा मित्रांनो, तर 10वी आणि 12वी नंतर पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो का 10वी आणि 12वी नंतर पुढे करायचं काय, बरोबर आहे। तुम्ही परीक्षा दिलेली आहे, आता तुमचा निकाल देखील लवकरच लागू शकतोय, म्हणजे लागणार असेल लवकर निकाल। पण मित्रांनो लक्षात घ्या का 10वी आणि 12वी नंतर पुढे काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो। त्यामुळे करियर चॉईस करताना किंवा एखादी फील्ड चॉईस करताना एकदम चांगला निर्णय घ्या। या संदर्भामध्ये काल 1-2 विद्यार्थ्यांसोबत मला वाटतं काही विद्यार्थ्यांनी कॉल केला आणि काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले मला, त्यावर आम्ही बरीच चर्चा केली मित्रांनो। लक्षात घ्या, कारण करियर चॉईस करताना किंवा एखादी फील्ड चॉईस करताना तुमचा निर्णय चुकला नाही पाहिजे, कारण जेणेकरून मग तुम्हाला पुढच्या दृष्टिकोनातून माहीत पाहिजे का एखादी गोष्ट किंवा एखादी फील्ड चॉईस करताना याचं भविष्य किती मोठे आहे, बरोबर आहे, किंवा फ्युचरमध्ये काय प्लॅनिंग असेल याच्यामध्ये ते आपल्याला बघायचे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या, त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहे। पण सध्या आता बघा मित्रांनो, 12वीचा निकाल किंवा 10वीचा निकाल कधी लागू शकतो या संदर्भात जे अपडेट आलेले आहेत ते अपडेटचा पूर्ण आपल्याला आढावा घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो। तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवरती जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करून द्या। कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पूर्ण अपडेट देणार आहोत। निकाल असेल, निकाल कधी लागेल, कसा लागेल, कुठे बघायचा, त्यानंतर निकालानंतर ॲडमिशन प्रोसेस असते, ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय करायचं, ॲडमिशन प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंट्स कुठले पाहिजे तुमच्याकडं, कागदपत्र कुठले पाहिजे, बरोबर आहे। त्यानंतर मित्रांनो कुठे करियर पॉईंट असेल तो कसा चॉईस करायचा, या संदर्भात सर्वच आणि अपडेट तुम्हाला देणार आहे मित्रांनो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघायचे का सगळ्यात मोठी अपडेट काय ती बघायची। चला मित्रांनो, आता आपण डायरेक्टली बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मीडियानुसार आलेला रिपोर्ट आहे बघा। आता यामध्ये आपण बघू शकतोय का डायरेक्टली स्पष्टपणे दिलेले का महाराष्ट्र HSC निकाल 2024 17 मे पर्यंत अपेक्षित आहे। बघा किती सांगितले, 17 मे पर्यंत। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 17 मे पर्यंत लागण्याची अपेक्षित आहे। म्हणजेच पुढे काय बघा का 12वीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड बघा आपल्याला कुठं बघायला भेटणार आहे, तो maharesult.nic.in वरती पण आपल्याला देखील बघायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता सविस्तर बातमी काय ते आता बघूया आपण। बघा यांनी दिलेले का महाराष्ट्र HSC निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड 17 मे 2024 पर्यंत HSC निकाल हा लागू शकतो, बरोबर आहे। अशा प्रकारची आपल्याला इथं माहिती त्यांनी दिलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली डेट दिली तर आपण ती बघू शकतो बघा। त्यानंतर बघा पुढे सांगितले का विद्यार्थी त्यांचा रोल नंबर, आईचे नाव वापरून महाराष्ट्र HSC निकाल 2024 तपासू शकतात। बघा तुम्हाला काय निकाल कसा चेक करायचा या संदर्भामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे। पण त्यापूर्वी लक्षात घ्या का तुमचा रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। स्पेलिंग वगैरे मिस्टेक काय असेल ती नको आहे, तुम्हाला निकाल योग्य तो बघू शकता। त्यानंतर बघा त्यांचा 12वीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड SMS सुविधा द्वारे देखील तुम्ही पाहू शकता। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांजवळ नेट नाही आहे किंवा अँड्रॉइड फोन, स्मार्टफोन नाही आहे किंवा दुर्गम भागात आहे, म्हणजे खेडेगावात आहे, ग्रामीण भागात आहे, तर जर नेटवर्कचा विषय असेल तर तिथं विद्यार्थी मित्र हे डायरेक्टली मेसेजद्वारे देखील तुमचा निकाल पाहू शकतात। त्यावरती मी पूर्ण डिटेल तुम्हाला घेणार आहे व्हिडिओ बघा मित्रांनो दिला आहे। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बातमीमध्ये पुढे काय दिले बघा, तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की ऑनलाईन जाहीर झालेला महाराष्ट्र HSC निकाल 2024 हा तात्पुरता आहे। त्यांना त्याची मूळ गुणपत्रिका शाळेतून गोळा करावी लागेल। बघा म्हणजे जो तुम्हाला निकाल भेटणार आहे, बरोबर आहे, हा तुम्हाला ऑनलाईन भेटतो, बरोबर आहे। मग याची जी हार्ड कॉपी असते मित्रांनो लक्षात घ्या काय का याची जी हार्ड कॉपी असते ती तुम्हाला शाळेतून भेटणार किंवा तुमच्या कॉलेजमधून भेटणार। लक्षात घ्या, हार्ड कॉपी जी असते ती काय तुमच्या शाळेतून किंवा कॉलेजमधून तुम्हाला ती भेटून जाणार बघा विद्यार्थी मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारची बघा अपडेट आलेले। तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या का तुम्हाला निकाल कसा चेक करायचा या संदर्भात देखील अपडेट आपल्याला भेटून जाणार आहे। तर वेबसाईट आहे, लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्ही चेक करू शकतात। जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्ही चेक करू शकतात, बरोबर आहे। पण आता सध्या मित्रांनो दिलेली जी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे का 17 मेला निकाल लागू शकतो। बघा किती 17 मेला हा निकाल लागू शकतो। तर या अपडेटचा आता आपल्या देखावा घ्यायचा का याचं नक्की दखल घ्यायची का नक्की काय नक्की अपडेट दिलेली का खरंच 17 मेला निकाल लागू शकतो का किंवा नाही लागू शकत। तर मित्रांनो अजून बोर्डाच्या वेबसाईटवरती अजून कुठलेही असे
अपडेट आलेलं नाही आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, जर 17 मेला खरंच निकाल लागू शकतोय तर बोर्डाच्या वेबसाईटवरती आज किंवा उद्या याची पूर्ण अपडेट येऊन जाईल. आणि मित्रांनो पूर्ण अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळून जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून द्या. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचे म्हणजे भविष्यामध्ये काय बनायचे तुम्ही मला लगेच कमेंटद्वारे करून टाका का तुम्हाला कुठलं फील्ड चॉईस करायचे, पुढे काय करायचे यावरती आपण तुम्हाला नक्कीच करिअर गायडन्स करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओ.